नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024 अतिसंभाव्य या ठिकाणी आपण 60 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय? बघा, चांदोली हे एक जलाशय आहे, तर या चांदोली या जलाशयाचं नाव आपल्याला सांगायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, चांदोली या जलाशयाचं नाव पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, वसंतसागर जलाशय हे चांदोली या जलाशयाचं ते नाव आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी काय विचारलाय, सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत? सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगररांगा या ठिकाणी पसरलेल्या आहेत? बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महादेव डोंगररांगा या ठिकाणी सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगररांगा पसरलेल्या आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 4 काय विचारलाय, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला? बघा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता? बघा, चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन गडचिरोली हा नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा, मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, मुदखेडचे डोंगर हे नांदेड या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 6 पहा, देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, देहू आणि आळंदी ही शहरे इंद्रायणी या नदीच्या काठावरची ती शहरे आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी मुख्यालय? बघा, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, विदर्भ म्हटलं की बघा, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, नागपूर या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8 काय विचारलाय, मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, मार्लेश्वर हा एक धबधबा आहे, कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये मंदिर? बघा, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामधलं ते मंदिर आहे? बघा विद्यार्थी, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, दिसपूर हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी? बघा, दिसपूर हे शहर कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? दिसपूर हे शहर, बघा, दिसपूर हे शहर आसाम या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, भारतामधले 28वे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामधले या ठिकाणी आपल्याला 28वे राज्य ओळखायचं आहे। भारतामधले 28वे राज्य कोणत्या प्रकारचे या ठिकाणी राज्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी भारतामधलं 28वं राज्य हे झारखंड हे भारतामधलं या ठिकाणी 28वं राज्य आहे। 29वं राज्य हे भारतामधलं तेलंगणा हे भारतामधलं 29वे राज्य होते। बघा पुढचा प्रश्न बघा, कोकणी ही भाषा कोणत्या एका राज्यामध्ये बोलली जाते? बघा, कोकणी ही भाषा कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? बघा, कोकणी ही भाषा, बघा, कोकणी ही भाषा गोवा या राज्यामध्ये कोकणी ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते। बघा पुढचा प्रश्न पहा, K2 हे पर्वत शिखर कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये? बघा, K2 हे पर्वत शिखर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये? बघा, K2 हे शिखर कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे? बघा, K2। बघा, काश्मीर हिमालय काराकोरम रेंजमध्ये, बघा, काराकोरम रेंज काश्मीर हिमालय यामध्ये K2 हे पर्वत आहे। बघा,
बघा पुढचा प्रश्न पहा, बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला बघा विद्यार्थी, बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहेत. बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र झारखंड या राज्यामध्ये, झारखंड या राज्यामध्ये हे या ठिकाणी कोळसा क्षेत्र आहेत. बघा पुढचा प्रश्न पहा, पूर्व रेल्वे, बघा पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी, बघा पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा विद्यार्थी, पूर्व रेल्वेचं मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद गुजरात या राज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं प्रकारचं राज्य आहे. बघा 0 ते 6 या प्रकारे सिक्कीम हे राज्य या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले. बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते. बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. सन 2000 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण या ठिकाणी जाहीर करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 19 पहा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. जमशेदपूर, बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावरचं ते औद्योगिक शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे. बघा ऑपरेशन फ्लड हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम कशा संबंधीचा प्रोग्राम आहे. बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम वाढीव दूध उत्पादन व संकलन या संबंधीचा तो प्रोग्राम आहे. पुढचा प्रश्न पहा, ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती. बघा ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी. ब्राझील, बघा ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे. ब्राझील या देशाची राजधानी आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. पणजी या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था ही कार्यरत आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, सन 1942च्या चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र कोणते शहर हे बनले होते. बघा सन 1942च्या चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र कोणते शहर हे बनले होते. बघा मुंबई हे शहर 1942च्या चले जाव चळवळीमध्ये प्रमुख केंद्र हे बनले होते. पुढचा प्रश्न पहा, जमखिंडी कर्नाटक हे कोणत्या एका समाजसुधारकाचं जन्मगाव आहे. बघा जमखिंडी कर्नाटक हे कोणत्या एका समाजसुधारकाचं जन्मगाव आहे. बघा जमखिंडी कर्नाटक, बघा जमखिंडी कर्नाटक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं ते जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ. बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ, बघा ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, भारताचे बिस्मार्क असे टोपणनाव खालीलपैकी कोणाचं आहे. बघा भारताचे बिस्मार्क असे टोपणनाव खालीलपैकी कोणाचं टोपणनाव आहे. बघा भारताचे बिस्मार्क, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 पहा, दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे. बघा दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते. बघा पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. 1526 या वर्षी पानिपतचे
या ठिकाणी पहिले या ठिकाणी युद्ध हे झाले होते। बघा पुढचा प्रश्न पहा, सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? सामाजिक क्रांतीचे जनक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे? बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र कोणाचं वर्तमानपत्र आहे? तर इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र महात्मा गांधी यांचं ते वर्तमानपत्र आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। बघा 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण कलम कोणता आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, कलम 21A हे कलम या ठिकाणी मोफत आणि सक्तीचं या ठिकाणी कलम आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा बघा कोणता जिल्हा? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे। पुढचा प्रश्न पहा, चंद्रपूर हा जिल्हा कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा चंद्रपूर हा जिल्हा कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे आणि नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश होतो। बघा पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण आपल्याकडे 29 या ठिकाणी महानगरपालिका आहेत। पुढचा प्रश्न पहा, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे? बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पुणे आणि नाशिकमध्ये बघा एकूण किती जिल्हे असतील? पुण्यामध्ये या ठिकाणी 5 जिल्हे असतील आणि नाशिकमध्ये या ठिकाणी 2 जिल्हे, म्हणजे एकूण या ठिकाणी 7 जिल्हे। बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एकूण 7 जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो। पुढचा प्रश्न पहा, 15 ऑगस्ट सन 1982 खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची निर्मिती ही झाली होती? बघा 15 ऑगस्ट सन 1982 कोणत्या जिल्ह्याची या ठिकाणी निर्मिती झाली होती? 15 ऑगस्ट सन 1982 या ठिकाणी लातूर जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। पुढचा प्रश्न पहा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? प्रश्न आपण समोर बघितला होता, महादेव डोंगर रांगा या सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने आपल्या या ठिकाणी बघायला मिळतो। बघा गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? गाळणा डोंगर विद्यार्थी मित्रांनो, गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर आहे? बघा कोणती नदी आहे ती? नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर ही नदी वाहते। बघा ही नदी कोणती आहे? तर ही नदी नर्मदा ही नदी आहे। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हरिपूर हे ठिकाण सांगली जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, राधानगरी हे धरण कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखले जाते? राधानगरी हे धरण बघा राधानगरी हे धरण लक्ष्मीसागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते। बघा पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यामध्ये तो प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न पहा, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा मायनी हे एक पक्षी अभयारण्य आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये ते पक्षी अभयारण्य आहे? मायनी
बघा मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामधलं ते पक्षी अभयारण्य आहे। पुढचा प्रश्न पहा, रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा घाट लागतो? रायगड ते पुणे या महामार्गावर कोणत्या प्रकारचा घाट लागतो? रायगड ते पुणे। बघा विद्यार्थी मित्रांनो, रायगड ते पुणे या ठिकाणी ताम्हिणी हा घाट लागतो। बघा ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा, महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते। पुढचा प्रश्न पहा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता बोगदा? बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता बोगदा आहे? बघा करबुडे हा बोगदा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा आहे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे मेरी हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी कोणत्या या ठिकाणी मुख्यालय आहे? मेरी नाशिक या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा बघा कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा मुंबई उपनगर हा महाराष्ट्रामधला सर्वात जास्त साक्षर असलेला तो जिल्हा आहे। आणि सर्वात कमी साक्षर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो पालघर हा जिल्हा सर्वात कमी साक्षर असलेला तो आता जिल्हा आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आपला प्रामुख्याने आढळून येते? बघा खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळून येते? बघा या ठिकाणी उत्तर आपलं काय असेल तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाटामध्ये अधिक या ठिकाणी जैवविविधता आपल्या ठिकाणी बघायला मिळते। पुढचा प्रश्न पहा, सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? बघा सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश या ठिकाणी उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे पर्जन्यच्या या प्रदेशा ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर असेल। बघा पुढचा प्रश्न पहा, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती क्रमांकाचा तो मार्ग? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग किती क्रमांकाचा तो मार्ग आहे? मुंबई पणजी त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 17 क्रमांकाचा तो या ठिकाणी मार्ग आहे तो। आता नवीन म्हटलं तर नवीन तो 66 या प्रकारचा तो महामार्ग आहे, नवीन 66 आहे। पुढचा प्रश्न पहा, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना आम्रसरी असे म्हणतात। परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, त्यांना आम्रसरी असे म्हणतात। बघा पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा वापर कशासाठी केला जातो? महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? बघा या ठिकाणी उत्तर आपलं काय असेल? ऑप्शन क्रमांक 1 राहील औष्णिक विद्युत ऊर्जा यांच्यासाठी त्यांचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो। पुढचा प्रश्न पहा, सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? सौताडा बघा सौताडा हा धबधबा बीड जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। पुढचा प्रश्न पहा, यवतमाळ जिल्ह्यामधली कोणती जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? बघा यवतमाळ जिल्ह्यामधली कोणती एक जमात आहे जी केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली जमात आहे? बघा जमात कोणती असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे कोलामी आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून या ठिकाणी जाहीर केलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, कोकणी ही भाषा सर्वांना उत्तर माहित आहे, कोकणी ही भाषा गोवा राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते। पुढचा प्रश्न पहा, तेलंगणा हे भारतामधलं बघा तेलंगणा हे भारतामध्ये या ठिकाणी कितवं राज्य आहे? तर तेलंगणा हे भारतामधलं 29वें राज्य या प्रकारचं ते राज्य आहे। कस्तुरी मांजर, कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कस्तुरी मांजर, तर कस्तुरी ही मांजर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, कस्तुरी ही मांजर रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते। पुढचा प्रश्न पहा, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? भीमा कोरेगाव बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। अंधारी बघा अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा अंधारी बघा अंधारी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर अंधारी हे चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते एक या ठिकाणी अभयारण्य आहे।
बघा पुढचा सांगा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने. बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक सिमेंट कारखाने आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे या ठिकाणी पोलीस भरती आलेली आहे. जर कोणाला पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि चालू घडामोडीचं एका वर्षाचं PDF जर कोणाला पाहिजे असेल तर त्यामध्ये एकूण 1200 हे आहेत. उद्या 1200 या ठिकाणी पेज आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही प्रिंट काढून या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. त्यामधले प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत. सन 2011 ते आतापर्यंत झालेले प्रश्न आपण त्यामध्ये त्या PDF मध्ये आपण प्रश्न टाकलेले आहेत. ती PDF खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला 2 PDF या ठिकाणी तुम्हाला मिळतील. त्याची किंमत फक्त 149 रुपये आहे. तुम्ही 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्याच व्हॉट्सॲपवर लगेच दिले जातील.